Hello everyone. Once again, myself Miss Coach Sunita, and I welcome you all in the English Grammar video lecture series. Students, already we have studied transformation of sentences part 1. In this video, we are going to study transformation of sentences part 2, in which we are going to focus on negative to assertive, that is affirmative sentences. See, already we have discussed that sentences can be classified into assertive, imperative, interrogative and exclamatory type. They can be transformed into different kinds of sentences without changing the meaning of the sentence. This process is known as transformation of sentences. This part already you might have understood, and yesterday itself we have gone through this slide. ही स्लाइड तुमच्या ओळखीची असावी, कारण कालच आपण ह्याचा अभ्यास केलेला आहे. आज आपण पाहणार आहोत हाउ टू चेंज an assertive sentence which can be negative or positive. आपण आज बघणार आहे की assertive सेंटेन्स जे निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असू शकतो, and we can interchange these into each other. Means negative type of sentences we can change to positive and positive into negative. आणि ह्यातला एक पार्ट ऑलरेडी आपण काल अभ्यास केलेला आहे. काल आपण बघितलं पॉझिटिव्ह सेंटेन्सेस कसं निगेटिव्हमध्ये चेंज करायचं. आज आपण पाहणार आहोत हाऊ टू इंटरचेंज निगेटिव्ह इंटू अफर्मेटिव्ह. येस, आपण आज निगेटिव्ह वाक्य अफर्मेटिव्हमध्ये कशी चेंज करायची ह्याचा अभ्यास करणार आहोत. लेट्स सी एक्झाम्पल. The boy is not bad. बघा, the boy सब्जेक्ट आहे, is वर्ब आहे, not bad कॉम्प्लिमेंट. ओके, ह्या वाक्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत यस, व्ही, सी, हे 3 एलिमेंट्स आपल्यासमोर आहेत. आता हे जे वाक्य आहे ह्या वाक्यामध्ये निगेटिव्ह वर्ड नॉट आलेला आहे, बरोबर. ह्यावरून आपल्या हे लक्षात येतं की हे असर्टिव्ह टाईप आहे आणि असर्टिव्हमध्ये निगेटिव्ह. आता बघा, व्हाईल चेंजिंग निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह आपल्याला काय करायचं आहे, आपण काय अभ्यास करणार आहोत आज, हाऊ टू चेंज निगेटिव्ह इंटू अफर्मेटिव्ह. मग व्हाईल चेंजिंग निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह वी हॅव टू गो इन अपोजिट डिरेक्शन ऑर अपोजिट स्टेप्स. कशाच्या अपोजिट स्टेप्स, कशाच्या अपोजिट डिरेक्शन, what we do while converting affirmative to negative. काल आपण बघितलं अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह कसं करायचं, आणि आज आपण पाहत आहोत त्याच्याबरोबर अपोजिट, म्हणजे निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करणार आहोत. म्हणजेच आपल्याला अपोजिट डिरेक्शननी जायचं आहे. दॅट इज निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह करत असताना अपोजिट डिरेक्शन. कशाच्या अपोजिट डिरेक्शन, अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह. बघा काय करणार आहोत मग आपण. द बॉय जसाच्या तसा द बॉय घेतला, त्यानंतर इज, कारण दिलेल्या वाक्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब आहे तो आपण जसाच्या तसा इथं घेतला, आणि नॉट बॅड जो कॉम्प्लिमेंट आहे. आता निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करायचं आहे, म्हणजे दिलेल्या वाक्याचं नॉट असणार आहे ते नॉट आपल्याला अफर्मेटिव्ह करत असताना काढून टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला तो घ्यायचा नाही आहे. नॉट काढून टाकला, मग आपल्याला यूज करायचा आहे बॅड जो ॲडजेक्टिव्ह आहे, जो की कॉम्प्लिमेंटचा पार्ट आहे, त्याच्या अपोजिट वर्ड आपल्याला यूज करायचा आहे. बॅडच्या अपोजिट आहे गुड. नॉट काढून टाकायचा आणि ह्याचा अपोजिट म्हणजे बॅडच्या अपोजिट गुड. काय स्टेटमेंट मिळालं आपल्याला, द बॉय इज गुड. द बॉय सब्जेक्ट, इज वर्ब आणि गुड कॉम्प्लिमेंट. स्ट्रक्चर काय मग ह्याचं असणार आहे, यस प्लस व्ही प्लस ओ किंवा सी आणि ई. आणि ह्याच्या अपोजिट आपल्याला जे स्ट्रक्चर मिळालं कशाचं, निगेटिव्ह वाक्याचं काय आहे, सब्जेक्ट वर्ब जे ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग वर्ब
त्यानंतर निगेटिव्ह वर्ड आणि राहिलेला जो पार्ट आहे OCA तो आपल्याला इथं मिळतो. ते स्ट्रक्चर निगेटिव्हचं काय असतं? यस, ऑक्झिलरी निगेटिव्ह वर्ड किंवा व्हर्ब आधी येतो निगेटिव्ह वर्ड, त्यानंतर OCA. दिस इज स्ट्रक्चर ऑफ निगेटिव्ह, दिस इज स्ट्रक्चर ऑफ ॲसर्टिव्ह. आणि हे स्ट्रक्चर ऑलरेडी काल ह्यातून तुम्ही गेलेला आहात, याचा अभ्यास तुम्ही केलेला आहात. सी स्टेप्स टू फॉलो वेल कन्व्हर्टिंग निगेटिव्ह सेंटेन्सेस टू अफर्मेटिव्ह. राईट द सब्जेक्ट. जसं आपण सब्जेक्ट तिथे लिहिला, द बॉय सब्जेक्ट घेतला. यूज ऑक्झिलरी ॲज इट इज इफ द गिवन स्टेटमेंट कंटेन्स. इफ नॉट, यूज ऑक्झिलरी वर्ब ॲज पर द नंबर ऑफ सब्जेक्ट आणि टेन्स. दिलेल्या स्टेटमेंटमध्ये जर ऑक्झिलरी असेल तर तो जसाच्या तसा यूज करायचा आहे. जसं की आपण लास्ट स्लाईडमध्ये बघितलं, द बॉय इज नॉट बॅड असं होतं ना. द बॉय सब्जेक्ट घेतला, त्यानंतर इज दिलेल्या वाक्यात होता की जो मेन वर्ब म्हणून इथं फंक्शन करतो तो जसाच्या तसा घेतला. समजलं. त्यानंतर थर्ड, रिमूव्ह नॉट. आता निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करायचं आपल्याला, त्यामुळं नॉट काढून टाकायचं आहे. त्यानंतर अपोजिट वर्ड ऑफ वर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह. वर्ब असेल तर त्याच्या अपोजिट ॲडजेक्टिव्ह पार्ट असेल की जो नॉटसोबत आलेला आहे, नॉट काढून टाकल्यानंतर मग त्या ॲडजेक्टिव्हचा अपोजिट वर्ड लिहायचा आहे. आणि राहिलेला जो काही पार्ट असेल तर तो मग जसाच्या तसा आपल्याला ॲज इट इज कॉपी करायचा आहे. दीज आर द स्टेप्स व्हाईल कन्व्हर्टिंग निगेटिव्ह सेंटेन्सेस टू अफर्मेटिव्ह. अफर्मेटिव्ह दॅट इज okay. Let's see more examples. First, she was not present. She was not present. तुमच्या लक्षात आलं असेल इथं शी सब्जेक्ट आहे, वॉज वर्ब, नॉट प्रेझेंट. हां, आता ह्याच्या अपोजिट बघा आपण काय यूज करू शकतो, कशाच्या अपोजिट? प्रेझेंटच्या अपोजिट. आणि नॉट काढून टाकायचं आहे. निगेटिव्ह आहे, ह्याच्या अपोजिट करायचं आपल्याला, नॉट काढून टाकायचं आणि ह्याच्या अपोजिट वर्ड यूज केला. अपोजिट ह्याचा असणार आहे अब्सेंट. बघा सोपा आहे. ॲन्सर काय भेटेल आपल्याला? शी वॉज अब्सेंट. वॉज अब्सेंट म्हणजेच काय? नॉट प्रेझेंट म्हणजे अब्सेंट आहे का? दिलेले हे स्टेटमेंट निगेटिव्ह आणि ॲन्सर आपलं आहे इथं पॉझिटिव्ह म्हणजे अफर्मेटिव्ह. नेक्स्ट, नॉट प्रेझेंटच्या अपोजिट अब्सेंट. नेक्स्ट वी हॅव दिस इज नॉट अ बिग प्रॉब्लेम. दिस इज नॉट अ बिग प्रॉब्लेम. द आन्सर इज दिस इज अ स्मॉल प्रॉब्लेम. नॉट अ बिग प्रॉब्लेम, मोठा प्रॉब्लेम नाही आहे म्हणजेच कसा आहे तो? स्मॉल प्रॉब्लेम. तो स्मॉल प्रॉब्लेम आहे. बघा निगेटिव्हचं पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, यू आर नॉट अलाउड टू एंटर माय होम. यू आर नॉट अलाउड टू एंटर माय होम. आन्सर, यू आर फोरबिडन or restricted to enter my home. Not allowed च्या opposite forbidden किंवा restricted. Next example, I didn't get good marks or good grades. बघा, I got bad or poor grades. Didn't get good म्हणजे got bad grades or poor grades. आता बघा did प्लस नॉट, did not. आता did भूतकाळी रूप जे भूतकाळात ऑक्झिलरी आहे आणि गेट इथं प्रेझेंट टेन्समध्ये आहे आणि त्यामुळेच आपण इथे वापरलेला आहे गॉट. डिडंट गेट, डिड गेटचा ह्याला सिमिलर असा वर्ब जे जो गेट आहे प्रेझेंटमध्ये आहे आणि डीड आहे. डीड पास्ट टेन्स दर्शवितो आणि गेट प्रेझेंट आणि दिलेल्या वाक्याचा टेन्स आहे तर पास्ट आणि अफर्मेटिव्ह करत असताना त्याचा टेन्सही आपल्याला मेंटेन करायचा आहे, जसाचा तसा टेन्सही ठेवायचा आहे. त्यासाठी आपण गेटचा गॉट केलेला आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये. गेटचा गॉट. आय गॉट बॅड और पुअर ग्रेड्स. होप यू अंडरस्टूड दीज एक्झाम्पल्स. You have here few statements that you have to solve, that is solve the exercise. Change the following into affirmative. First,
You are not kind. She is not obedient. Jack never refuses to help his friends. They have not refused the invitation for the party. Not many children participated in the program. See these 5 examples you have to change to affirmative. These are negative statements you have to change into affirmative. Will you try? Try your own also, but here in the next slide, let's discuss answers. First, you are not kind. Means how you are? You are unkind किंवा तुम्ही इथे क्रुएल ही वापरू शकता. नॉट काइंड म्हणजेच अनकाइंड आणि ह्यालाच नॉट काइंडच्या अपोजिट क्रुएल ही तुम्ही यूज करू शकता. सी इज नॉट ओबिडियंट मीन्स हाऊ इज सी? डिसओबिडियंट. सो डायरेक्टली वी यूज्ड अपोजिट ऑफ नॉट ओबिडियंटच्या अपोजिट डिसओबिडियंट. सी इज डिसओबिडियंट. नेक्स्ट, जॅक नेव्हर रेफ्युजेस टू हेल्प हिज फ्रेंड्स. जॅक कधीही नकार देत नाही त्याच्या फ्रेंड्सना मदत करायला. म्हणजे नाही म्हणत नाही. म्हणजेच कसा आहे तो? ऑलवेज ॲग्री. जॅक ऑलवेज ॲग्रीज टू हेल्प हिज फ्रेंड्स. नेक्स्ट, they have not refused the invitation for the party. Answer, they have accepted the invitation for the party. And last, not many children participated in the program. Very few children participated in the program. Are you getting? Yes? जर इथं तुम्ही बघितलात तर बघा, नॉट काइंड. नॉट काइंडच्या अपोजिट अनकाइंड किंवा क्रुएल यूज केला आपण. नॉट ओबिडियंट म्हणजेच डिसओबिडियंट. त्यानंतर जॅक नेव्हर. नेव्हर निगेटिव्ह वर्ड आहे. नेव्हर रेफ्युजेस म्हणजेच ऑलवेज ॲग्रीज. त्यानंतर हॅव नॉट refused. Not refused means have accepted. त्यानंतर not many खूप जण नाहीत म्हणजेच very few. Are you understanding? Hope you have understood how to change the negative into assertive one, affirmative. Okay. Revise the same, rewrite these statements or solve the exercise in notebook. If possible, differentiate what is affirmative and what is negative statements are with formula, with structure. Stay home, stay safe. Thank you.